नमस्कार, गौरी फॅशन डिझायनरमध्ये आपलं स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 9 ते 10 वर्षाच्या मुलीसाठी ब्लाऊज कटिंग कशी करायची हे दाखवणार आहे. सगळ्यात अगोदर मी इथं अस्तर घेतले, ते अस्तरच्या 4 घड्या टाकून घेतल्यात. त्यानंतर आपल्याला इथं शोल्डरचं माप टाकून घ्यायचंय. इथं मी 5 इंचाचं शोल्डरचं माप टाकून घेतले. त्यानंतर एक 2.5 इंचावरती माप टाकून घेतले. याचं आरमोहोल जे आहे ते आपल्याला 5.5 इंच ठेवायचंय. तर मी इथं 5.5 इंचावरती एक लाईन ड्रॉ करून घेतली आहे. त्यानंतर हे छोट्या साईजचं ब्लाऊज आहे. तर ह्या मुलीची छातीची गडी जी आहे तर ती 6 इंचाची आहे. त्यासाठी मी एक 6 इंचावर लाईन टाकली आणि त्यानंतर 2 इंच एक्स्ट्रा ठेवले. या ब्लाऊजची उंची जी आहे ती 10.5 इंच आहे. त्यामध्ये मी 1 इंच एक्स्ट्रा ठेवले आणि 11.5 वरती या प्रकारे एक लाईन टाकून घेतली आहे. यानंतर कंबर जे आहे ते 5 इंच आहे. तर 5 इंचावरती इथं मी एक सरळ लाईन टाकून घेतली आहे. तिथून पुढं 2 किंवा 2.5 इंच एक्स्ट्रा मार्जिन ठेवायची आहे. हे दोन्ही पॉइंट जे आहेत ते एकमेकांना जॉईन करून घेऊ. यानंतर आपल्याला जो शेप द्यायचा आहे आर्महोलमध्ये त्यासाठी मी इथं 1 इंच आणि 1.5 इंच शेप देऊन घेतलाय. या प्रकारे तुम्ही पण शेप देऊन घ्या. यानंतर पुढचा गळा जो आहे तो 5 इंचाचा आहे. तर मी इथं 5 इंचावरती एक लाईन ड्रॉ करून घेतली आहे आणि आपल्याला इथं गळ्याचा शेप जो आहे तो देऊन घ्यायचा आहे. हे ब्लाऊज जे आहे ते मी 1 टक्सचं शिवणार आहे, त्यामुळे इथं बाकी काही माप टाकलेलं नाहीये. कटिंग करताना आपल्याला एकच आकार जो आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे आर्महोलचा. यानंतर हे जे पार्ट आहे ते आपण वेगवेगळे करून घेऊ. शोल्डरला इथं जॉईन आला होता तर मी इथं कट करून ते दोन्ही पार्ट वेगवेगळे करून घेतलेत. यानंतर आपण जो गळ्याचा शेप आहे तर तो कटिंग करून घेऊ. यानंतर मागचा पार्ट जो आहे तो आपल्याला साईडला ठेवायचा आहे आणि पुढचा जो पार्ट आहे त्यावरती आपण जे 2 शेप दिले होते तर त्यातला एक शेप आपल्याला कट करून टाकायचा आहे. या प्रकारे आपल्या इथं अस्तर कटिंग झालंय. आता आपण जे मेन फॅब्रिक आहे, जो आपला मेन ब्लाऊज पीस आहे त्यावरती आपण कटिंग करून घेऊ. त्यासाठी मी इथं ब्लाऊज पीस या प्रकारे फोल्ड करून घेतलाय आणि अस्तर ठेवून साईडने एक्स्ट्रा कापड ठेवून कटिंग करून घेतली आहे. आता हे ब्लाऊज जे आहे तर ते कसं स्टिच करायचं हे आपण बघूया. या प्रकारे इथं मी जो फ्रंट पार्ट आणि बॅक साईडचा पार्ट आहे त्यावरती मी इथं नाव टाकून घेतले. मध्ये आपला जो मध्यभाग आहे तिथून आपल्याला टक्ससाठी 3.5 इंच आणि वरती 3.5 इंच या प्रकारे टक्स पॉइंट टाकून घ्यायचे. आता आपण अस्तर आणि आपला जो ब्लाऊज पीस आहे तो एकमेकांना जॉईन करून घेणार आहोत. तर सगळ्यात आधी आपला जो गळ्याचा शेप आहे आपण त्यावरती टिप टाकून घेऊ.
आता मध्ये जे एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून घ्यायचं. याचा गळा जो आहे तो आपल्याला पलटी करून घ्यायचा आहे. या प्रकारे पलटी करून घ्यायचा आणि वरून दाबटीप देऊन घ्यायची आहे. या प्रकारे आपल्याला साईडनी पण टिप टाकून घ्यायची आहे. अस्तर आणि ब्लाउज पीस जो आहे तो एकमेकांना जॉईन करून घ्यायचा आहे या प्रकारे. त्यानंतर एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कट करून घ्यायचं. आणि आपले जे टक्स पॉइंट आपण टाकले होते त्यावरती टीप टाकून घ्यायची आहे या प्रकारे. खाली आपल्याला कमरपट्टी टाकून घ्यायची आहे. या प्रकारे 2 इंचाची मी इथं पट्टी काढून घेतली आहे. ही पट्टी जॉईन करून आतल्या साईडनी फोल्ड करून घ्यायची आहे. या प्रकारे इथं मी फोल्ड केली आहे. त्यावरती आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. आपल्या इथं एक पार्ट करून तयार झालाय. दुसरा पार्ट जो आहे तो आपल्याला याच प्रकारे तयार करून घ्यायचा आहे. मी इथं दुसरा पार्ट तयार करून घेतलाय. आता दोन्ही पार्ट जे आहे ते या प्रकारे एकमेकांवर ठेवून अर्धा इंच आपल्याला शोल्डरवरती टिप टाकून घ्यायची आहे. दोन्ही शोल्डर सेम याच प्रकारे जॉईन करून घ्यायचेत. इथं शोल्डर आपले जॉईन करून झालेत. आता आपण बाही जॉईन करून घेणार आहोत. तर त्यासाठी मी इथं या प्रकारे बाही कटिंग करून घेतली आहे. ही बाही आणि अस्तर जे आहे ते एकमेकांना जॉईन करून घ्यायचं. या प्रकारे बाही ठेवून घ्यायची आणि अर्धा इंचावर आपल्याला टिप टाकून घ्यायची आहे. त्यानंतर अस्तर आतल्या साईडने टाकून आपल्याला याच्यावरती एक शिलाई टाकून घ्यायची आहे. त्यानंतर पूर्ण साईडने आपल्याला ही बाही जी आहे ती जॉईन करून घ्यायची आहे. एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कट करून घ्यायचंय. दोन्ही बाही जे आहेत सेम याच प्रकारे तयार करून घ्यायची. दुसरी बाही जी आहे आपली ती सेम या प्रकारे तयार करून घ्यायची. या प्रकारे मी इथं दोन्ही बाही तयार करून घेतल्यात. आता आपल्याला ही बाही जी आहे ती ब्लाउजला अटॅच करून घ्यायची आहे. ब्लाउज हा सरळ साईडनीच ठेवायचा आणि त्यानंतर आपल्याला यावरती बाही जी आहे ती अटॅच करून घ्यायची आहे. बाही अटॅच करताना आपल्याला जो मधला सेंटर आहे तिथून आपल्याला ही बाही जी आहे ती अटॅच करायची आहे आणि बाही जोडताना
बाहीचा जो छोटा आकार आहे तो आपल्याला पुढच्या साईडने घ्यायचा आहे आणि मोठा जो आकार आहे तो आपल्याला मागच्या साईडने घ्यायचा आहे. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही गौरी फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा, जेणेकरून काय होईल, जे काही नवीन व्हिडिओ येणारे आहेत ते तुम्हाला बघायला भेटतील. यानंतर आपल्याला या प्रकारे एक टिप टाकून घ्यायची आहे. आपली जी सरळ बाजू आहे त्या बाजूने आपल्याला इथं टिप टाकून घ्यायची आहे. त्यानंतर हे ब्लाऊज उलट करून आतल्या साईडनी पुन्हा टिप टाकून घ्यायची आहे. दोन्ही साईड आपल्याला सेम याच प्रकारे जॉईन करून घ्यायची. दुसरी जी साईड आहे आपली ती याच प्रकारे आपल्याला जॉईन करून घ्यायची आहे. यानंतर आपण बाहीची जो दंडघेर आहे तो टाकून घेणार आहोत. आपला दंडघेर 4 इंचाचा आहे, तर मी इथं 4 इंचावर मार्जिन करून घेतली आहे. त्यानंतर आपलं जे छातीचं माप आहे या छोट्या मुलीचं, तर मी ते इथं टाकून घेतले. त्यानंतर कमरेचं पण माप मी इथं टाकून घेतले आणि तिन्ही जे पॉइंट आहेत तर ते एकमेकांना सरळ जोडत न्यायचे, त्यावरती सरळ शिलाई टाकून घ्यायची. आपल्या इथं फिटिंगसाठी माप तयार झाले. बरोबर सरळ अशी हे जे आपण मार्जिन केली आहे तर त्यावरती आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे. दुसऱ्या साईडनी पण याच प्रकारे शिलाई टाकून घ्यायची आहे. त्याच टिपेच्या जरी आणखी एक एक्स्ट्राची टिप ठेवायची. आता ब्लाऊज आपण सरळ करून घेऊ. दोन्ही साईडनी मी इथं टिप टाकून घेतली आहे. या प्रकारे आपला सुंदर असा ब्लाऊज तयार झालाय. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.